चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुही गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. फटकावली पाहिजे धरून. हे 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय? आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय? अय गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाण्या का स्टडी, भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. अहो एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय? याला कारण ऐका, सगळेजण पुढारी बिडारी ऐका. 9वी पर्यंत परीक्षा नाही, म्हणजे नापास नाही. ते कार्ट कितीला गेलं? 10वीला. 10वीला 20 मार्क शाळेत आहे. ती कितीला गेलं? 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळं बंद नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं? 12वीला 30 प्रॅक्टिकलला आहे. मग हे उतटले का म्हणून नापास होत नाही. बापाला ते खात नाही आणि पोरीच्या आईला प्रेम नाही. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याचे रिंगटोन तपासा, सिम तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. हो, आणि हे तपासायलाच पाहिजे. फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील. नाही, त्यांच्या त्या खुणा असतात. महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो.